रोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मग बघू. इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, बारीक चिरलेली लसूण, आलं, कढीपत्ता आणि फोडणीसाठी मी इथं जिरं मोहरी घालून कढीपत्ता घातलेला आहे. मग आपण चिरलेली लसूण, चिरलेलं आलं हे परतून घेऊन त्यामध्ये आपण कांदा परतून घेऊ. सोबत मी मोठे 2 टोमॅटो पण घेतलेले आहेत. हे चांगलं परतून त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि मी इथं गरम मसाला वापरत आहे. हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत शाई. हो, त्याला मलाईसुद्धा म्हणतात, दुधावरची शाई. त्याची आज आपण भाजी बनवणार आहे. तर हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊ शाई. शाई घालून एक 10 मिनटं वाफवून घेऊ भाजी. आणि आपली अशी तयार झालेली आहे भाजी. तुम्ही इथे कोथिंबीर पण घालू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी इथं घातली नाही आहे. तर नक्की करून बघा, खूप छान होते भाजी ही. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.